PSR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. अनिता संजय क्षीरसागर, जिल्हा अध्यक्ष धाराशिव, महिला परिचार महासंघ. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 10,773 आपल्या महिला आहेत. तर आमचं 1 जुलैपासून काम बंद आंदोलन आहे. तर काम बंद आंदोलन म्हणजे ही एक आमची ऐतिहासिक लढाईच आहे असंच म्हणावं लागेल. कारण आतापर्यंत आम्ही एवढं मोठं आंदोलन कधीच केलं नव्हतं. का करण्याची वेळ आली की सरकार आमचा आतापर्यंत कधीही विचार केलेला नाही आणि करीना पण गेले हे सरकार. तरी आमचा त्यांनी विचार करावा आणि आम्हाला गरजेवर आधारित किमान वेतन द्यावं, गणवेश आयडेंटिटी द्यावं, भाऊबीज द्यावी, अपघात विमा लागू करावा आणि अंशकालीन नावात बदल करावा. तर आमचं जे काय आता जर शासनाने लवकर नाही निर्णय घेतला तर आम्ही आझाद मैदानामध्ये ऑल महाराष्ट्रातल्या सगळे जिल्हे येऊन तिथे तीव्र आंदोलन करणार आहोत. तर आमच्या संघटनेला संलग्न कॉम्रेड संघटना सीटूचे पदाधिकारी आम्हाला जॉईन झालेले आहेत. ते देखील आमच्यासाठी खूप छान प्रकारे आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि आमच्यासाठी लढत आहेत आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या संघटना देखील आम्हाला पाठिंबा देत आहेत. ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे आणि लवकरच आम्हाला कुठेतरी आशेचं किरण दिसेल हे वाटत आहे. पण शासनाने याच्यावर ठोस पावलं उचलून आम्हाला न्याय द्यावा एवढीच अपेक्षा करते. तर मला सांगायचं आहे सर, मुलाबाळांचा आम्ही उदरनिर्वाह 100 रुपयात होतोय का साहेब? मला सांगा, काय VIP लोक नाहीत आमच्यामध्ये हे काम करणारे? गरीब, विधवा, परित्यक्ता अशा काही दीनदयाल अशा महिला आहेत या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि ह्या सरकारने आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा. आमच्या ज्या काही व्यथा आहेत ते वारंवार हजारो वर्ष झाले शासनाच्या पुढे आम्ही मांडतोय. फक्त आम्हाला आश्वासनं दिलं जात आहे. सर सारखं त्या गोष्टी सरकार दरबारी जाणं आम्हाला लाज वाटायली, पण या सरकारला थोडीसा शरम वाटणं गेली की आम्हाला न्याय द्यावा म्हणून. हे सरकार आहे महाराष्ट्रापुरतच मर्यादित आहे ना? आम्ही पण महाराष्ट्रातलेच भगिनी आहोत. मग अडतंय कुठं? द्यावा नाही आणि आमच्यासाठी न्याय की आता असं उदाहरण जर घेतलं तर अशा ऑल इंडियात आहेत, अंगणवाडी ऑल इंडियात आहेत, त्यात आमचा काय दोष आहे साहेब? आमचा ऑल महाराष्ट्रात भगिनी आहोत. आम्ही पेशंटची सेवा देतोय, डिलिव्हरी पेशंटला मदत करतोय, म्हणजे खूप एक पुण्याचं काम करतोय. आणि हे नाही आमचा पोर खेळ लावलाय का? एखाद्याच्या घरात जर एखादं बकरं मेलं तिथं हजारो लोक जातात ना, हे असं होतं ते तसं होतं. मग आमच्या महिला परिचारांचं काय? आम्ही उपाशी मारायलोय. हजारो महिला आमच्या रिटायर झाल्या, हजारो मेल्या. मग कुठवर आमचं शोषण करताय का? आमचा जीवच घेताय. जीव जरी गेला तरी आता हरकत नाही, पण आम्ही हे आंदोलन माघारी घेणार नाही. आम्हाला न्यायच दिला पाहिजे. महाराष्ट्र राज्य महिला परिचार महासंघाचा महाराष्ट्र राज्य महिला परिचार महासंघाचा अरे हमारी युनियन गरजेवर किमान वेतन मिळालंच पाहिजे. गरजेवर किमान वेतन मिळालंच पाहिजे. वर्ष गणवेश भाऊबीज मिळालीच पाहिजे. अपघात विमा मिळालाच पाहिजे. अपघात विमा मिळालाच पाहिजे. महाराष्ट्र शासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ. अरे महाराष्ट्र शासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ. होश में आके बात करो, बात करो, बात करो. अरे होश में आके बात करो, बात करो, बात करो. अरे बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी. अन्याय तो तुमको देना होगा, देना होगा, देना होगा. अरे लड़के लेंगे पाई पाई, हम सब भाई भाई. अरे लड़के लेंगे पाई पाई, हम सब भाई भाई. हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी यूनियन, हमारी ताकत. हम सब एक है. हमारी यूनियन, हमारी ताकत. अरे गरजेवर किमान वेतन मिळालंच पाहिजे. गरजेवर किमान वेतन मिळालंच पाहिजे. अरे बोल मेरी बहिना, अरे बोल मेरी बहिना, अल्लाह बोल. अरे छतरी उठा के अल्लाह बोल. अरे डंडा उठा के अल्लाह बोल. अरे बोल मेरी बहिना, अल्लाह बोल. इस शासन पे अल्लाह बोल. और इस शासन पे अल्लाह बोल. मागण्या काय काय? सर मागण्या आमच्या खूप आहेत. किती वर्षापासून मागण्या आहेत सर. शासनाचा कसलाही विचार करणार. बायका किती आहेत, त्यांना 100 रुपयात काय होते सर? रेशन येत नाही 100 रुपयात. ही शासन मोठे मोठे भारी भारी 10-10, 20-20 हजाराचे किराणा आणून खातात. आज ह्या महिला 100 रुपयावर आहेत. त्यांचा कसा प्रपंच संसार 100 रुपयात भागल सर? त्यांचे मुलं बाळं आहेत, त्यांचं मुलाबाळाचं शिक्षण आहे, त्यांच्या घरातली व्यक्ती आहे. त्यांच्या 100 रुपयावर शासन काय करणार आहे? घरातली व्यक्ती 100 रुपयावर त्यांच्या मुलांचं शिक्षण होत नाही, त्यांचा संसार प्रपंच होत नाही, साधं रेशन येत नाही सर. कुठपर्यंत शासन आमचं खच्चीकरण करणार आहे सर? 100 रुपये रोजगार देत आहे शासन. आम्हाला इथं उपकेंद्राची लोक किती आमच्याकडनं काम राबवून घेतात.
किती आम्हाला काय काय करतात, किती आमच्यावर कामाचा भार टाकतात, किती आम्ही काम करायचं, कुठवर करायचं, काय काय काम करायचं, आम्हाला आमच्यावर दबाव आणतात सर. ते आम्हाला तुम्ही केलंच पाहिजे, आम्हाला अधिकाराचा दबाव आणतात आमच्यावर, उपकेंद्राचा साहेबाचा अधिकार आणतात, PSC साहेबाचा अधिकार आणतात सर. आम्हाला आमचं खच्चीकरण भरपूर करतात सर. पण आमच्या पोटाच्या मागण्या आहेत सर. आमचं पोट उपाशी मरायला लागलं म्हणून सर आम्ही आंदोलन करायला लागलो. शासन कसा ह्याचा विचार करेना. आम्ही कुठपर्यंत 100 रुपयावर काम करायचं. अंगणवाडीचा पगार वाढतोय, आशांचा पगार वाढतोय, CEO डॉक्टरचा पगार वाढतोय, NM चा पगार वाढतो, सगळ्याचा पगार वाढतो, शिपायाचा पगार वाढतो सर. आम्ही शिपायामध्येच आहेत की, अर्धा वेळ परिचारिका म्हणजे शिपाईच आहेत ना. शिपायाचंच आम्ही काम करतो ना. संडास, बाथरूम झाडून, साफसफाई, डिलेवरी, पेशंट, प्लॅसेंटा सगळं आम्ही करतो सर. आमचं खच्चीकरण कुठपर्यंत करून घेता आम्हाला सांगा तुम्ही. आमच्या आत्म्याचा तळतळाट किती लागणार आहे सर शासनाला, सांगा बरं तुम्ही. मग मला शासन सांगा, आमचा आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय संदेश देचाल? आज आपण पावसामध्ये आंदोलन करता. सर आमच्या शासनाला मी संदेश देईन